श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 38. गरीब भास्कर ब्राह्मणास चतुसहस्र भोजन संतर्पणाचा लाभ. भक्तिसंपन्न तथा विस्मयचकित झालेल्या नामधारकाला श्रीविषयी अधिक जाणून घेण्याची अत्यंत उत्सुकता होती. सिद्धमुनींनी श्री गुरुचरित्राचे विवेचन प्रचलित ठेवून सतत गुरुनाम स्मरणात निमग्न असणाऱ्या नामधारकाला उद्देशून म्हणाले, शिष्योत्तमा, तुझ्या हृदयात सद्गुरूंविषयी प्रेम भरलेले आहे. श्री गुरुचरित्राचा अनुसंधानाचा योग फक्त तुला नव्हे तर मला सुद्धा लाभलेला आहे. तुझी तीव्र इच्छा पाहून मला आनंद झाला आहे. नामधारका, मी खरोखर भाग्यवान आहे, कारण श्री गुरुचरित्र निरूपण करण्याची सुसंधी मला लाभली आहे. गुरुमहिमेला प्रसिद्धी देणे हे प्रत्येक शिष्याचे आद्य कर्तव्य व धर्म आहे. पुढे गाणगापुरी एक अद्भुत विस्मयकारी घटना घडली. गुरुस्थानी रोज न चुकता उत्सव, आराधना, धार्मिक विधी विधान, ब्राह्मण संतर्पण आदी सारे होतच असायचे. तसे असताना एक दिवस श्रेष्ठ निष्ठावंत गुरुभक्त काश्यप गोत्रीय भास्कर नामक एक गरीब ब्राह्मणाचे गुरुमठात आगमन झाले. नंतर श्रीगुरूंचे दर्शन घेऊन त्याला त्याचा जन्म कृतार्थ झाल्याची भावना झाली. गुरुमठात ब्राह्मण समाराधनेचा उपक्रम एक दिवसही चुकत नसे. परम गुरुजी कधीही कीर्ती, धनसंपत्ती व इतर भौतिक वस्तूच्या मागे नव्हते. भक्तांपासून कोणत्याही प्रकारचे द्रव्य न स्वीकारता ते सारे ब्राह्मण समाराधनेसाठी, धार्मिक कल्याणासाठी, जनहितासाठी वापरावे असे गुरु नेहमी आपल्या शिष्यांना व भक्तांना उपदेश करीत असत. अतिगरिबीने त्रस्त असा हा ब्राह्मण देखील श्रीगुरूंना भिक्षा सेवा अर्पण करण्याच्या उत्कट इच्छेने केवळ तिघांना पुरेल एवढा शिधा एका गाठोड्यात बांधून घेऊन आला. नेहमीच गुरुभक्तांकडून चालवल्या जाणाऱ्या समाराधनेला भास्कर ब्राह्मणालाही आमंत्रित केले जायचे. सोबत आणलेल्या शिधेचे गाठोडे संकोचाने मठातच ठेवून तो भोजनासाठी जायचा. भोजन करून आल्यावर मठात परतून ते गाठोडे उशाखाली लपवून ठेवत असे. दररोज त्याला एका वा दुसऱ्या व्यक्तीकडून ब्राह्मण समाराधनेत सहभागी व्हायला निमंत्रण मिळत असे व भोजनानंतर त्याने आणलेला शिधा उशीच्या खाली लपवून तो झोपत असे. अशा प्रकारे काही दिवस गेले. मठातील ही समाराध सेवा सतत चालू असल्यामुळे भास्कराला मात्र एकदाही समाराधन सेवा करण्याचा अवकाश मिळाला नाही. त्याने समाराधनेसाठी अत्यल्प धान्य आणलेले असून काही निंदक ब्राह्मण त्याचा उपहास, त्याची अवमानना करीत असत. तर इतर काही ब्राह्मण त्यांच्याविषयी सतत म्हणत, हा ब्राह्मण श्रीगुरूंचा भक्त असल्याचा केवळ आव आणत आहे. ब्राह्मण समाराधनेत सेवा करण्यास आलो आहे असे सांगून तो इथे नटना करीत रोज गुरुमठात दिले जाणारे स्वादिष्ट भोजन करून उदरभरण करत आहे. बहुतेक या निर्लज्ज ब्राह्मणाला इथल्या समाराधनेच्या बृहत्मानाची काही कल्पनाच नाही. आणलेला शिधा आम्हाला सुपूर्द करून याने रोज फुकटचे अन्न स्वीकारावे हेच त्याच्यासाठी उचित होईल. अशा प्रकारे भास्कर ब्राह्मणाला गुरुमठात येऊन 3 महिन्याची कालावधी लोटली तरी त्या दीन ब्राह्मणाला समाराधन सेवा करण्याची संधी मिळतच नव्हती. याउलट रोज त्याला इतर ब्राह्मणांकडून अपमानास्पद वचन सहन करावे लागायचे. एक दिवस मठाचे काही शिष्य त्याच्यापाशी येऊन म्हणाले, ब्राह्मणा, आज तू तुझ्या नावाने ब्राह्मण सेवा समाराधना कर. तू स्वतः भोजन तयार करून आम्हाला मधुकरी दे व तुझ्या स्वग्रामी जाऊन मधुकरी मागून तू भोजन कर. शिष्याचे असे उपहासात्मक बोल अंगावर घेत कसेबसे त्याने दीनपणे अनेक दिवस घालवले. त्या भास्कर ब्राह्मणाला रोज इतर ब्राह्मण चिडवतात, उपहास करतात. ही गोष्ट कृपासागर श्रीगुरूंच्या कानावर आली. एके दिवशी त्याला जवळ बोलवून श्रीगुरू म्हणाले, भास्करा, आजच्या भिक्षेची सेवा तुझ्याकडून व्हावी. तू स्वतः तुझ्या हाताने स्वयंपाक कर व येथे येणाऱ्या हजारो भक्तांसाठी समाराधनेची सोय कर. श्रीगुरुजींकडून हे ऐकून गुरुभक्त भास्कराने श्रीगुरूंना वंदन केले आणि भिक्षा सेवा अर्पण करायला आनंदाने होकार देऊन निघाला. त्याच्या मनात विचार आला, मी एवढा गरीब असूनही कारुण्यनिधी श्रीगुरूंनी माझ्यावर प्रेमाचा व आत्मीयतेचा वर्षाव करून भिक्षा सेवेची संधी मिळवून दिली आहे. खरोखर त्यांच्या मनात भक्तांविषयी कोणताच भेदभाव नसतो. आज माझ्या गुरुभक्तीचे फळ मला मिळाले, मी धन्य झालो असे स्वतःला सांगू लागला. त्यानंतर भास्कर ब्राह्मणाने स्नान केले व आणलेला अत्यल्प शिधा घेऊन स्वयंपाकाची सिद्धता करू लागला. त्या दिवशीची संतर्पण सेवा भास्कर ब्राह्मणाची आहे हे ऐकून येथील ब्राह्मणांना अत्यंत निराशा झाली. त्यातील काही जण गुरूंपाशी आले आणि म्हणाले, हे सद्गुरुनाथा, या भास्कर ब्राह्मणाच्या भिक्षा सेवेमुळे आज आम्ही स्वादिष्ट भोजनांपासून वंचित राहणार. आज फक्त ज्वारीच्या भाकरी समान अत्यंत साधा आहारच आमच्या नशिबी आहे असे दिसते. अशा प्रकारे ते गुणगुणले. तेव्हा श्रीगुरूंनी त्या सर्वांना सांगितले, हे ब्राह्मण हो, अजिबात काळजी करू नका. तुम्ही भोजनासाठी स्वस्थानी जाण्याची आवश्यकता नाही. नेहमीप्रमाणे इथे स्वादिष्ट अन्नाची व्यवस्था व ब्राह्मण समाराधनेची सेवा केली जाईल.
तुम्ही तुमचे स्नानादी सारी नित्यविधी आटोपून लवकरच भोजनासाठी सिद्ध होऊन यावे. त्या मूर्ख ब्राह्मणांनी अनुमान केला की बहुशः मठातील जिन्नस वापरूनच त्या दिवशीचे भोजन केले जाईल आणि त्यामुळे गुरुजींनी तसे सांगितले असावे. अन्यथा गरीब भास्कर ब्राह्मण हजारो ब्राह्मणांना अन्नसंतर्पण सेवा कसा देऊ शकेल. असा अनुमान लावून विनासंकोच आणि निश्चिंततेने सामूहिक भोजन कार्यक्रमास उपस्थित राहू असा निष्कर्ष त्यांना केला. इथे स्वयंपाक तयार करून तो गरीब भास्कर ब्राह्मण श्री गुरूंपाशी गेला व भक्तिभावाने नमस्कार करून म्हणाला, गुरुजी, भोजन सिद्ध आहे व पंक्ती वाढवू शकतो. त्यावर श्री गुरूंनी सूचना केली की सर्वांना त्याने आमंत्रण देऊन यावे. गुरूंच्या सूचनेप्रमाणे नदी तीरावर गेलेल्या ब्राह्मणांना आमंत्रण देण्यासाठी तिथे जाऊन त्यांना शीघ्र मठात येण्यास सांगितले. पण ते त्याला खिजवत म्हणाले, अरे, इतक्या लवकर कसे बरे झाले. सहस्रावधी लोकांचा स्वयंपाक होण्यास दीर्घ समय लागतो. तू गुरुजींना प्रथम भिक्षा प्रदान कर. आम्ही भोजन स्वीकारण्यासाठी संध्याकाळपर्यंत येऊ. हे ऐकून भास्कर परतला व गुरूंना त्यांचे म्हणणे सांगू लागला. तेव्हा श्री गुरु भास्कराला म्हणाले, हे भास्करा, आज आम्ही इतर सर्व ब्राह्मणांसह भोजन स्वीकारणार आहोत. तेव्हा सर्वांना सत्वर येण्याचा निरोप तू द्यावास. तसेच समारंभात सर्व ब्राह्मणांना आमंत्रित केले जाईल आणि ते सहभागी होतील याची तू काळजी घ्यावीस. जर तुझ्याकडून तसे होत नसेल तर आम्ही आज तुझी भिक्षा सेवा स्वीकारणार नाही असा निर्देश केला. तेव्हा भास्कर गुरुजींना नम्रतापूर्वक म्हणाला, गुरुजी, तुमची आज्ञा मला प्रमाण आहे. त्याचे मी त्रिकरणपूर्वक पालन करीन. ते तर माझे परम कर्तव्यच आहे. आपल्या अनुग्रहाने कठीण वाटणारे सारे सोपे वाटते. त्यामुळे आज मी तुम्हाला सर्व ब्राह्मणांसोबत पंक्तीतच भिक्षा वाढेल. पुढे मनात विचार करू लागला, माणसासारखा दिसणारा हा मनुष्य त्रिमूर्ती स्वरूपी गुरु आहे. भक्तांच्या उद्धारासाठी ते मनुष्यरूपाने अवतरले आहेत. हे कोणी सामान्य नाहीत. असाध्य असलेले हे साध्य करून दाखवतात. गुरुच सर्व काही करतात. आज माझ्या परीक्षेची वेळ आहे. श्री गुरु त्याचे वचन निश्चितच सत्य करून घेणार. आगामी घडामोडीबद्दल विनाकारण काळजी करण्याची मला आवश्यकता नाही. मी निश्चिंत राहील. मी काही डोके चालवायला नको. गुरुवचनाचा गूढार्थ माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला कळत नाही. कोणताही विचार न करता त्यांचे वचन ऐकणे व त्या अनुरूप आचरण करणे हे माझे कर्तव्य ठरते. असा विचार करत तो नदीकाठी ब्राह्मणांना निरोप द्यायला पोहोचला. ब्राह्मण समारंभासाठी येणार नाहीत हे जाणून तो पुन्हा गुरूंजवळ येऊन आर्तस्वराने म्हणाला, हे गुरुवर्य, आपल्या आज्ञेप्रमाणे मी सर्वांना आमंत्रण दिले तरी कोणीही येऊ इच्छित नाही असे दिसते. का कोण जाणे, त्यांना समाराधनेत भाग घ्यायचा नाही असे दिसते. याविषयी मी आमंत्रण द्यायला गेलो तेव्हा त्यांनी माझा परिहास केला. माझे बोल हलके घेऊन माझ्याविषयी ते थट्टा मस्करी करत आहेत असे दुःखित होऊन सांगितले. ते ऐकून गुरुजींनी एका शिष्याला बोलवून सर्वांना शीघ्र भोजनासाठी बोलवून आणण्यास सांगितले. गुरुजींचा हा आदेश ऐकून सारे लगबगीने त्या शिष्यांबरोबर मठात आले. मग त्या सर्व ब्राह्मणांना उद्देशून श्री गुरु म्हणाले, अहो ब्राह्मण हो, आजची भिक्षासेवा भास्कर ब्राह्मणाकडून आहे. सर्वांनी या समारंभात सहपाठीसह सहभागी व्हावे. त्यानंतर भोजनाची व्यवस्था करून भास्कराने विनम्रता या ब्राह्मणांना प्रार्थना केली, हे सद्ब्राह्मण हो, मी गुरुभक्त भास्कर ब्राह्मण, गुरुप्रित्यर्थ मी ब्राह्मण समाराधना करीत आहे. या पुण्यप्रद समारंभात आपण सर्वांनी दया करून सहकुटुंब परिवार समूह सहभागी व्हावे व श्री गुरूंच्या अनुग्रहासाठी पात्र व्हावे अशी मी आपणा सर्वांना प्रार्थना करतो. तिथे उपस्थित काही अज्ञानी ब्राह्मण त्याला हिनवून जोरात हसत थट्टा करत विकृत भावनेने म्हणू लागले, अरे भास्करा, तू तर दोघा तिघांना पुरेल एवढाच शिदा आणून तेवढाच स्वयंपाक केला आहे. प्रत्येकाच्या वाट्याला एक एक कण तरी येईल का? कोणत्या धैर्याने तू हजारो ब्राह्मणांना भोजनार्थ बोलवत आहेस? एवढे दिवस इथे वास करूनही तुला समाराधनेविषयी काही कळले नाही असे दिसते. पाठीपुढे विचार न करता एवढ्या ब्राह्मणांना आमंत्रण देऊन त्यांचा अपमान करणे हे योग्य नाही. आज ब्राह्मण निश्चितच अतृप्त होणार. तुला काही कळतंय ना? तिथे जमलेल्या ब्राह्मणांपैकी एक वृद्ध ब्राह्मण सर्वांना उद्देशून म्हणाला, विद्वजन हो, तथ्य जाणून न घेताच विनाकारण त्याची निंदा करू नका. त्याची थट्टा करण्यास काहीही कारण नाही. तो गुरुचा परम भक्त आहे. तो केवळ गुरूंच्या आदेशाचे पालन करीत आहे. तो काही स्वबुद्धीने स्वेच्छेनुसार बोलत नाही आहे. प्रत्यक्ष श्री गुरूंनीच ह्याच्या मुखांतर भोजनाचा संदेश पाठवलेला आहे. यात त्यांची काही चूक नाही. तेव्हा त्याचे म्हणणे सर्वांना पटले. मग भास्कराने भक्तिभावाने विधियुक्त श्रीगुरूंचे पूजन केले. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश्वर त्याची पूजा स्वीकारित आहेत या भावनेने पूजा करीत तो गुरुभक्तीत तल्लीन झाला. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो पावनाभरीत झाला. गुरुकृपेनेच त्याला गुरुपूजनेचे भाग्य मिळाले असे त्याला वाटले. नंतर कृतज्ञ भावाने तो समारंभ कार्यात प्रवृत्त झाला. हे पाहून अतीव प्रसन्न चित्ताने श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. त्याच्या
आज्ञेप्रमाणे त्याने भोजनासाठी 4000 पाने व आसने मांडली. सर्व स्वयंपाक पात्रे गुरूंच्या जवळ आणून ठेवली. गुरुवचनाप्रमाणे स्वयंपाक पात्रावर भगवे वस्त्र झाकले. मग श्रीगुरूंनी त्याच्या कमंडलूमधील उदक अभिमंत्रून त्या पात्रावर शिंपडले. झाकलेले वस्त्र न काढता तुपासह स्वयंपाकाचा प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या भांड्यात काढूनच नंतर ते सर्वांना वाढण्यास निर्देश दिला. भास्कराने प्रथम श्रीगुरूंच्या पानापासून भोजन परिवेशनाला आरंभ केला व क्रमाने सर्व पानावर सर्व पदार्थ वाढू लागला. ती अकल्पनीय घटना पाहून सर्वजण विस्मित झाले. श्रीगुरूच्या वचनाप्रमाणे सर्वांना पर्याप्त भोजन वाढण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कितीही वेळा कितीही प्रमाणात पदार्थ वाढले तरी भांडी मात्र पूर्वीप्रमाणेच भरून असायची. वाडप करणारे ब्राह्मणही भरपूर प्रमाणात उदारतेने वाढत होते. कुठेही हात आखडता घेतला जात नव्हता. श्रीगुरूही हर्षभरीतपणे सर्व ब्राह्मणांसह भोजन करत अतिथींना यथेष्ट वाटप करायला सांगत होते. भास्कर देखील सर्वांना यथेच्छ वाढून तृप्त करीत होता. हा सारा प्रकार बघून हिणवणारे ब्राह्मण गप्पगार झाले. त्यांच्या डोळ्यांना विश्वास बसेना. श्रीगुरू कृपेने अत्यंत गरीब ब्राह्मण देखील अशा मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करू शकतो ही गुरुमहिमा पाहून सर्वजण स्तयीभूत झाले. ब्राह्मण समाराधनेनंतर ब्राह्मणाच्या उर्वरित कुटुंबियांना, आप्तेष्टांना, गावातील ब्राह्मण वर्गाला व अंत्यजांना देखील पोटभर अन्न वाढून तृप्त करण्यात आले. सगळेच समाधानी झाले होते. पात्रांमधील अन्न तरीही न संपता पात्र अजूनही भरूनच असल्याचे पाहून वाढप्यांनी अन्न शिल्लक असल्याचा विषय गुरूंच्या निदर्शनास आणून दिला. श्रीगुरूंच्या आदेशाप्रमाणे नंतर सारे शिल्लक असलेले अन्न जलचरांसाठी जलाशयात प्रवाहित करण्यात आले. जलचर देखील तृप्त झाले. त्या दिवशी एकूण 4,000 लोकांना अन्नसंतर्पण सेवा समर्पित करण्यात आली होती. ही विस्मयकारी घटना सर्वांच्या चर्चेचा भाग बनली व इतरत्र वणव्यासारखी पसरली. गुरुमहिमा सर्वत्र प्रसिद्ध झाली. श्रीगुरूंच्या श्रेष्ठत्वावर व सर्वशक्तिमानतेवर समस्त लोकांचा दृढ विश्वास बसला. अनेकांची श्रीगुरूंवरील श्रद्धाभक्ती वृद्धिंगत झाली. गुरुवचनाचे प्रामाणिकतेने पालन केल्यास अत्यंत परिणाम लाभतात याची खात्री लोकांना झाली. गुरूंना आपल्या भक्तांविषयी, विशेषतः पतितांवर असणाऱ्या अनुकंपेविषयी सारेच चर्चा करू लागले. या चमत्कारी घटनेमुळे सर्वांच्या लक्षात आले की श्रीगुरूंना अशक्य असे काहीच नसते. श्रीगुरूंच्या अनुग्रहाने व गुरुवचनाचे पालन केल्याने एखाद्या व्यक्तीला सर्वोत्तम लाभ होतो हे सर्वांनी जाणले. नंतर श्रीगुरूंनी भास्कराला बोलावून सांगितले, हे ब्राह्मणा, आपल्या गुरूंवर श्रद्धा विश्वास न ठेवणारा जीवनात काहीही साध्य करू शकत नाही. तू खरोखर भाग्यवंत आहेस. तुझी गुरुप्रती श्रद्धाभक्ती दृढ व अपरिमित आहे. त्यामुळे तुझे भविष्य उज्ज्वल आहे. गुरूंवरील विश्वासाच्या बळावर तू आयुष्यात सर्वस्व प्राप्त करून घेशील. तू आमच्या एका वाक्यावर विश्वास ठेवून माझ्यावर पूर्ण भार टाकून निश्चिंत राहिलास. ही तुझी निर्विकल्प कृतीच तुझ्या उत्कर्षाला कारणीभूत झाली आहे. आमच्या कृपेने व भगवंताला अर्पण करावे या भावनेने कशाचीही अपेक्षा न बाळगता तू आज जलचरांसह अनेकांना अन्नसंतर्पण सेवा प्रदान केलीस. तू धन्य आहेस. तू गुरु आणि देवांवर ठेवलेल्या श्रद्धा, भक्ती, विश्वासात वृद्धी हो. आजपासून तुझे दारिद्र्य संपले. तू संसारात धनधान्य, समृद्धी, समवेत, पुत्र पौत्र सारे सोबत घेऊन दीर्घकाळापर्यंत सुखाने आयुष्य जगशील, असा प्रेमपूर्वक त्याला वर दिला. ते ऐकून अत्यंत दारिद्र्यावस्थेत असलेला भास्कर स्तब्ध झाला. त्याच्या मुखातून शब्दच येईना. डोळ्यांमधून आनंदाश्रू तरळले. त्याने गुरुचरणांना मनपूर्वक घट्ट मिठी मारली. तेव्हा त्याचे देहभान हरपले व मन श्रीगुरूच्या चरण कमलांवर स्थिर झाले. गुरुकृपेने तो शुद्धात्मा झाला. त्याचे सकल पाप नाश पावले. मग त्याने श्रीगुरूंना मनोभावे प्रार्थी हे परात्पर श्रीगुरुराया, मी एक अज्ञानी गरीब ब्राह्मण आहे. तरी तुम्ही या गरीब ब्राह्मणावर दया दाखवली. आपल्या कृपेने माझे भाग्य बदलले आहे. माझी ही गुरुभक्ती अशीच निरंतर राहू द्या. त्यात खंड पडायला नको. माझ्या अंतःकरणात तुमचा सदैव वास असो. तसेच माझ्या अंतिम श्वासापर्यंत तुम्ही माझ्या मनात सतत वास केला पाहिजे. मला तुमच्या पावनकर चरणाचा वियोग होऊ देऊ नका. माझ्या स्वप्नातही मी श्रीगुरूंच्या चरणकमलांपासून विभक्त होणार नाही अशी कृपा करा. असे सांगून त्याने अंतःकरणपूर्वक श्रीगुरूंना नमस्कार केला. या अभूतपूर्व तथा अद्भुत घटनेला अनेक जण साक्षीदार होते. गुरुकृपेला पात्र झालेल्यांना इतर कोणाचीही आवश्यकता नसते हे सर्वांनी जाणले. मग जमलेले सारे आपापसात म्हणाले, आपण अज्ञानाच्या आवरणात असल्यामुळे आपल्याला श्रीगुरूंचा अजूनही नीटसा परिचय झालेला नाही. आजपर्यंत आम्ही त्यांना ओळखू शकलो नाही. आज श्रीगुरूंचा अगाध महिमा पुन्हा एकदा प्रकट झाला. देवी अन्नपूर्णा त्यांच्यामध्ये चिरवास्तव्य करून आहे. तिचे स्मरण करून श्रीगुरूंनी हा अलौकिक चमत्कार करून दाखविला.
आज आम्हाला अवगत झाले की गुरूंच्या आशीर्वादाने काहीही आणि सर्व काही होऊ शकते. श्री गुरु स्वतंत्र असतात. त्यांना त्यांच्या ध्येयासाठी कोणाच्याही सहकार्याची आवश्यकता नसते. महान देवतासुद्धा सर्वश्रेष्ठ अशा गुरूंमध्येच समाविष्ट असतात. बाह्य दृष्टीने व भ्रांतीमुळे गुरु सामान्य मनुष्य दिसला तरी त्याचे स्वरूप विश्वव्यापक आहे, हे दैवी शक्तीने युक्त असल्याचे आज सिद्ध झाले. त्याचे देवत्व पूर्ण स्वरूपात आहे. गुरु हा स्वतःच देव आहे. या उलट जर तो देव नसता तर तिघांसाठी सिद्ध केलेले अन्न चतुसहस्राधिक लोक जेवून तृप्त कसे झाले असते. तसेच त्यांनी प्रेताला सजीव केले, वांज म्हशीच्या ओटीतून दूध पिळविले, भस्म अभिमंत्रून पतितांकडून वेद म्हणून घेतले. अशा अनेक चमत्कारिक कृत्याचे आम्ही साक्षीदार आहोत. जे सिद्ध करते ती त्याची लीला अंतपार आहे. देवता देखील त्याचे वर्णन करू शकत नाही. निसंशयपणे ते मानव, दानव, सूर, वर व प्रत्येक चराचराचे गुरु आहे. प्रपंचातील सर्व अद्भुत शक्ती त्यांच्या अधीन होऊन कार्यनिर्वहन करत असतात. म्हणून गुरुचे आगमन म्हणजे समस्त शक्तीचे आगमन होय. म्हणून आपण देव आणि गुरु याच्यात भेद करू नये. परमात्म्यानेच नरदेह धारण करून गुरुरूपात अवतरल्यामुळे परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे सारे मार्ग गुरूंपासूनच आरंभ होतात. आम्ही जे काही करत आहोत ते सर्व भगवंताप्रित्यर्थच होय. जे काही घडते ते सर्व भगवंताचीच लीला होय, याची जाणीव आम्हाला असली पाहिजे. त्यामधून एक ब्राह्मण म्हणाला, आज आम्हा सर्वांनी जे अभूतपूर्व दृश्य पाहिले ते गुरुमहिमेशिवाय दुसरे काही नाही. द्वापार युगामध्ये पांडवाच्या वनवासाच्या समयी दुर्वास मुनी त्यांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने भोजन समयी सर्व शिष्यांसोबत आले असताना ज्या प्रकारे श्रीकृष्ण परमात्म्याने अन्न अक्षय करून पांडवाची मर्यादा राखली, त्याच प्रकारे श्री नरसिंह सरस्वती गुरुजींनी गरीब ब्राह्मण भास्कराची मर्यादा राखली. हे आम्ही आज प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांचा महिमा अपार आहे. अतिप्रयासाने देवांना वश करण्यापेक्षा या गुरूंना सुलभपणे आम्ही वश करून घेऊ शकतो आणि गुरूंच्या अनुग्रहाने सकलाभीष्ट अनायासे साधू शकतो. गुरु महिमा सर्व व्यापक आहे. गुरुदर्शनासाठी, सेवेसाठी तथा आध्यात्मिक ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी समस्त जनराशी गाणगापुराला भविष्यात निश्चितच येणार असे त्यांना वाटले. पुढे श्रीगुरूचे अनेक शिष्य झाले. याशिवाय विविध ठिकाणाहून अनेक भाविक श्रीगुरूंना शरण आले व मनपूर्वक गुरुसेवा करू लागले. गुरुसेवेने शिष्य महात्मा होतो, त्यामुळे सर्वांनीच गुरुभक्ती करावी, असे हे श्रीगुरुचरित्राचे आख्यान सिद्धमुनींनी नामधारकाला कथन केले. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 38वा अध्याय संपूर्ण होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.